गोपीचंद पडळकर यांच्याकडून दसरा मेळाव्याचं आयोजन. प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या बनामध्ये दसरा मेळावा. धनगर आरक्षणासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा. ऊस गाळप हंगामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची हर्षवर्धन पाटलांची माहिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेणार. तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर. पुढील 2-3 दिवसांमध्ये सर्व माहिती जाणून घेणार. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेतला जाईल. नुकसानीच्या संदर्भात पॉलिसी तयार करून मदत करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना सर्व साहित्याचं किट देणार. पुढील 2 महिने शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मदत. आरोग्य किटसह गहू तांदळाचं वाटप करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. संकटामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं. तर सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. सुप्रिया सुळेंची मागणी. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग धावून आला. राज्यातील सगळे अधिकारी कर्मचारी एका दिवसाचा पगार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार. या संदर्भातली माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ठाकरेंचा दसरा मेळावा. सत्ताधाऱ्यांची टीका. दसरा मेळाव्याला राहुल गांधी आणि ओवेसींना बोलवावं. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा. यंदा गोकुळचा उच्चांकी अंतिम दूध दर फरक. तर 1 ऑक्टोबरला 136 कोटी 3 लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार. सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना दिवाळी भेट. मंत्री गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये खासदार सुनील तटकरेंची बैठक. नागरिकांनी कामातील गैरव्यवहाराचा वाचला पाडा. तर सुनील तटकरे यांनी दिले चौकशीचे आदेश. अनेक योजनांचा बोजबारा उडाल्याचं बैठकीमध्ये चित्र. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषदेत माहिती. पावसाचं सावट असल्यानं नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार. आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार. अतिवृष्टीनं मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याला मदतीचा हात. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मराठवाड्याला मदत. पूरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूही पाठवल्या. तुषार भारतीय यांची भाजपमध्ये घरवापसी. बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय यांनी केली होती बंडखोरी. भाजपच्या विरोधात बंडखोरी केल्यानं पक्षाकडून निलंबन. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये घरवापसी. उद्धव ठाकरेंनी 3 तासामध्ये अतिवृष्टीचा दौरा केला. अनेक राजकीय नेत्यांकडून जनतेला भडकवण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरेंची विरोधकांवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याच्या संदर्भात दादरमध्ये बॅनरबाजी. दोन्ही ठाकरे बंधू एकाच बॅनरवर. मुंबई आपली आहे बॅनरवर उल्लेख. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी. तर लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला बाग असा उल्लेख करत टीझरची सुरुवात. ठाकरेंना डिवचलं. अहिल्यानगर शहरामध्ये सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगरच्या पोलिसांना आदेश. दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं. संजय राऊतांचं सूचक विधान. दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष. शिंदेंनी सुरत आणि गुजरातमध्ये मेळावा घ्यावा. मेळावा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस. दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होणार नाही. संजय राऊतांचा शिवसेनेला टोला. नवी मुंबईमध्ये आमच्याशिवाय सत्ता नाही. नेता सोडून गेला तरी जनता आमच्यासोबत. शशिकांत शिंदेंचा टोमणा. असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमध्ये सभा रद्द. अहिल्यानगरमध्ये होणार होती सभा. हिंगोलीमध्ये ठाकरे आणि शिंदेसेनेचे आमदार खासदारांचा जनता दरबार एकत्र. महापुरानं जनजीवन विस्कळीत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन. शेकडो नागरिक यामध्ये सहभागी. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानीची पाहणी करत व्यापाऱ्यांसोबत साधला संवाद. संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे निर्देश.
रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का. युवासेना सचिव रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न. पंढरपूरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, सर्वत्र घाणीचं साम्राज्य, नागरिक त्रस्त. अनिल सावंतांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं निवेदन. जालन्याचे कृषी अधीक्षक निष्क्रिय. कृषी अधीक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप. इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला. प्रदूषण कमी झालं. इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. त्यामुळे ज्या लोकांचा धंदा वारला गेला ते माझ्यावर नाराज झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. तामिळनाडूच्या करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचाही समावेश. मंत्री भरत गोगावलेंच्या मतदारसंघात सुनील तटकरेंची आढावा बैठक. नागरिकांकडून जलजीवन योजनेची पुरता बोजबारा उडाल्याचा मोठ्या प्रमाणात तक्रारी. बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनानं भ्रष्टाचार केल्याचं नागरिकांकडून गंभीर आरोप. पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळा बाजार. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समोर आणला प्रकार. पकडलेला रेशनचा माल बेकायदेशीरच. नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांची माहिती. 1.25 ते 1.5 कोटी एकर शेतकऱ्यांचं नुकसान. शेती नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. हिंगोलीमध्ये पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशीमध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान. आधीच सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा. त्यामध्ये कपाशीच्या नुकसानीनं शेतकऱ्यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोलापुरातील सीना नदीच्या महापुरानं हजारो कुटुंबावर शोककळा. विविध सामाजिक संस्थांकडून हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक किट्सचं वाटप. सोलापूरमध्ये राज्यातील आमदारांचा 1 वर्षाचा पगार कपात करून पूरग्रस्त भागांना देण्यात यावा. किरण साठे यांची राज्य सरकारकडे मागणी. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये 26 लाख हेक्टरचं नुकसान. बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका. नागझरी गावामध्ये शिरलं गोदावरीचं पाणी. नदीचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांचे हाल. पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे झाले खराब. बुलडाण्यामध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन. शेतामध्ये पाणी साचलं. मोसंबीसह कपाशीचं नुकसान. पैठणमध्ये पिकांचं नुकसान. शेतकरी संकटामध्ये. नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गातील निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा. घरांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. जालन्यातील गोदाकाठच्या गावामध्ये पूरस्थिती. शेतामध्ये पाणीच पाणी. 8,000 नागरिकांचं दुसऱ्या गावात स्थलांतर. गोदाकाठच्या रामसगाव परिसरातील पूरस्थितीची ड्रोन दृश्य. कोकणामध्ये पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार. कोकणासाठी पुढचे 3 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. तेलंगणामधील विसर्गामुळे सिरोंचा तालुक्यामध्ये पूर. सागर धरणातून 13 लाख क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलं पुराचं पाणी. नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरला. पाऊस थांबल्यानं मराठवाड्याला देखील मोठा दिलासा. बीड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. 32 गावांमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. सोलापूरमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वस्तूंचं वाटप. अन्नदान आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पूर परिस्थिती निर्माण. महापुरानं नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका. अनेक कुटुंब बेघर. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी. घाटमाथ्यावर देखील पाऊस थांबला. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची विश्रांती. पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर आजपासून कमी होणार. राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित.
नागपूरमध्ये दसऱ्यालाही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी. महाराष्ट्रामध्ये 41,000 पूरग्रस्तांचं स्थलांतर. जायकवाडी, उजनी, गंगापूर, गिरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का. रात्रीच्या वेळेस भूकंप झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचा प्रशासनाचा सल्ला. सरसकट द्राक्षबाग, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सांगलीमधील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका. बीडमध्ये गेवराईच्या शहाजहानपूर चकला येथे गावामध्ये शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त. सरकारनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी संकटामध्ये असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. धाराशिवमधील काही शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. संकट काळामध्ये कोणतेही कर्ज वसुली नको. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं बँकांना आवाहन. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50,000 रुपये मदत करा. प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं 50 लाख रुपयांची पूरग्रस्तांना मदत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाठवला. धाराशिवमध्ये शेतकरी संकटामध्ये असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. केंद्र आणि राज्याच्या नियमांप्रमाणे पंचनामे होतील. जितकी मदत पाहिजे तेवढी मदत करण्याचे प्रयत्न केले जातील. आरोग्य विभागाच्या वतीनं साथीचे रोग येऊ नये यासाठी उपाययोजना. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. खासदार बजरंग सोनवणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. बैलगाडीमध्ये बसून केली पूरग्रस्त भागाची पाहणी. कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. सोनवणेंचं शेतकऱ्यांना आवाहन. पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ. राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त जनावरांसाठी 3 ट्रक कडबाकुट्टी पाठवण्यात आली. घाट माथ्यावरच्या अतिवृष्टीचा फटका कोकणाला. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांच्या आवकावर मोठा परिणाम. पुराचा फटका भाज्यांच्या तुटवड्यावर. तर सर्व भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले. नंदुरबारमध्ये मका, कपास, भात पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. सरकारनं लवकरात लवकर मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी. शिक्षक भवन बांधण्याचा निर्णय रद्द करून 1,06,00,000चा निधी पूरग्रस्तांना देणार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांचा निर्णय. वाशीमध्ये नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्यापूर्वी सोयाबीनच्या दरामध्ये तेजी. सोयाबीनचे दर 4,000 ते 4,590 रुपयांपर्यंत पोहोचले. मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दरात सरासरी 200 ते 300 रुपयांची वाढ. रवी राणांनी चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना सरकारची साथ हवी. अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही. रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बीडमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी साधला स्थलांतरित पूरग्रस्त महिलांसोबत संवाद. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. संकट येत असतात, जात असतात, धीर सोडू नका. संवाद साधताना महिलांशी त्यांनी संवाद साधला. वाशिम जिल्ह्यासह परिसरामध्ये 3 महिन्यांपासून अतिवृष्टीचा फटका. भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी. 48 तासामध्ये 3 मुलांचा मृत्यू, 1 बेपत्ता. प्रशासनानं शोध मोहीम सुरू केली. उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीमध्ये दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले. सोन्याच्या दरानं 1,20,000चा टप्पा ओलांडला. तर दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. लातूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाचं चित्र प्रदर्शन. प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांच्या विरोधात निदर्शन. तर पालिका आणि पोलीस मदत करत नसल्याचा आरोप. मंत्रालय परिसरातील पोलिसांनी वृद्धाला ताब्यात घेतलं.
वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दुचाकीनं घेतला पेट. आगीमध्ये दुचाकी जळून खाक. घटनेत कोणीही जखमी नाही. भारताच्या सोन्याच्या साठ्यामध्ये वाढ. देशातील सोन्याचं मूल्य 30 लाख कोटींवर पोहोचलं. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण लाभ शून्य. 1 पैसा मिळाला नसतानाही राज्य सरकार साजरा करणार सप्ताह. बुलेट ट्रेनची 8 स्थानकं जवळपास पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी. तिजोरीमधील खडखडाटामुळे युती सरकारचा डीपीडीसीच्या निधीवर डल्ला. तर राज्यातील विकास कामांना मोठा फटका बसण्याची शक्यता. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेच्या मार्फत 20 विशेष गाड्या चालवण्यात येणार. मराठवाड्यातील पावसामुळे एसटीच्या प्रवासी आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय घट. एसटी महामंडळाच्या वतीनं भाडेवाढीचा निर्णय. दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार. शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता भाडेवाढ लागू. स्वयंचलित दरवाजा असलेला महिला लोकल डबा तयार. तर महाव्यवस्थापकांच्या वतीनं पाहणी. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पामध्ये काही मच्छीमार बाधित होत आहेत. बाधित मच्छीमारांना मोबदल्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. 31 ऑक्टोबर पर्यंत संधी. बुलढाण्यातील भोसा ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार. चौकशीसाठी गावकरी चढले टॉवरवर. खाली उतरण्याचं प्रशासनाकडून आवाहन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 8 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी घेतला आढावा. एक ऑक्टोबर पासून सीएसएमटीवरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद. काही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंतच धावणार. पुढील 3 महिन्यांसाठी प्लॅटफॉर्म बंद. विकास कामासाठी प्लॅटफॉर्म बंदचा निर्णय. अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना मिळणार मदत. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी निर्णय. शासनानं जारी केला मदतीचा निर्णय. नांदेडमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा बससमोर ठिय्या आंदोलन. बसची मागणी करूनही बस उपलब्ध होत नसल्यानं विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा. मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांकडून निषेध. आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच कार्यालयामध्ये उपस्थित. ग्रामस्थांचा आरोप. नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा फटका. मारुतीच्या मूर्तीवरील लेपन निघालं. सोलापूरमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषामध्ये दख्खनच्या राजाचा जागर सोहळा संपन्न. जागर सोहळ्याला 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. परभणीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिराचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. परभणीमध्ये मनसेचं ठिय्या आंदोलन. जन्म मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील सततच्या गैरव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन. परभणीमध्ये आरक्षण बचावासाठी मोर्चा. अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण टिकावे यासाठी आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा. मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फटका. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांचे हाल. निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेवर महिलांचा रोष. वेबसाईट तात्काळ सुरळीत करावी अशी महिलांची मागणी. हिंगोलीतही कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा. बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ. शेतकऱ्यांचं खातं बँकांनी होल्ड केलं. पीक कर्जासाठी देखील बँकांची टाळाटाळ. 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल. मुंबईच्या अनेक मार्गामध्ये होणार बदल. मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता. पोलिसांनी खबरदारी म्हणून वाहतुकीमध्ये केले महत्त्वाचे बदल. अंबरनाथमध्ये जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गरबा महोत्सवाचं आयोजन. अंबरनाथ शहरामध्ये नशामुक्तीचा संकल्प. खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली नशामुक्तीसाठी शपथ. नागरिक, महिला आणि तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.